नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 ऑगस्ट 2026 सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणात येणारं दौंडचा विसर्ग किती आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे, वीरमधून नीरा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, नीरा नरसिंगपूर किंवा पंढरपूर आणि वरच्या धरणातून सध्याला किती विसर्ग चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळची उजनी धरणाची एकूण पाणीसाठा जर बघितला तर 115.99 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 52.33 TMC आणि टक्केवारी बघितली तर 97.68% उजनी धरण झालेलं आहे. नदीत जो विसर्ग उजनी धरणातून सोडला जातोय 81,600 तो कायम राहिलेला आहे आणि कालव्यातून 2600, बोगद्यातून 900, सिनेमाडा उपसा सिंचनमधून 280 आणि दहिगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. आणि दौंडचा विसर्ग जर बघितला तरी सकाळी 1,06,000 क्युसेकचा होता. त्यानंतर 3 वाजता तो 1,01,000 झाला. 4 वाजता 97,976 झाला आणि आता 6 वाजता तो 92,465 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये मिसळतोय आणि इथून पुढं सुद्धा कदाचित यामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण वरच्या धरणातून जे पाणी सोडलं होतं त्यामध्ये वारंवार कपात केली जाते. आता सध्याला जर बघितलं तर वरच्या 13 धरणातून 42,385 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. त्यामध्ये वडूज 500, डिंबे 550, घोड 15,000, चिलेवाडी 1,698, कलमोडी 2,009, चासकमान 9,885, भामासखेड 960, वडिवले 2,454, आंध्रा 1,686, कासारसाई 150, मुळशी 6,000, वरसगाव 637, खडकवासला 856 एवढा विसर्ग सध्याला 13 धरणातून 42,385 क्युसेकचा विसर्ग सध्याला येतोय. आणि नीरा खोऱ्यात जर बघितलं तर गुंजवणीमधून 2,711, नीरा देवधरमधून 1,595 आणि वीरमधून सध्याला 22,680 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. म्हणजे वीरमधून 22,680 आणि उजनीमधून 81,600 असा एकूण 1,04,280 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत नीरा नरसिंगपूरपासून मिसळला जातोय. सध्याला नरसिंगपूरमध्ये जर पाणी पातळी बघितली तर 1,30,434 क्युसेकचा विसर्ग नीरा नरसिंगपूर इथे तयार झालेला आहे आणि पंढरपूरमध्ये 77,798 क्युसेकचा विसर्ग सध्याला तयार झाला आहे. परंतु वीर धरणातून जे काल 63,000 क्युसेकचा पाणी सोडलं होतं त्यामध्ये टप्प्याटप्प्याने कमी करत तो 22,000 आणल्यामुळं आता जरी वाढलेला दिसला विसर्ग तरी टप्प्याटप्प्याने तो कमी होणार आहे. बऱ्याच गावचे रस्ते बंद झाले आहेत. आमच्या बेंबळे परिसरातील बेंबळे टेंबूळ रस्ता बंद झालेला आहे. बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले असले तरी उद्या सकाळपर्यंत कदाचित काही बंधारे रिकामी होतील. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.